झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। दुष्काळात नोटांचा पाऊस। खरं तर दुष्काळामुळे महाराष्ट्राची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। दुष्काळग्रस्तांचे अश्रूही सुकलेत, मात्र या अश्रूंचा विस्तार राजकारणाला पडलाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि याला निमित्त ठरलंय बुलढाणा जिल्ह्यातील एका आमदाराचा प्रताप। थेट महाराष्ट्र दुष्काळात असतानाही या आमदारानं अक्षरशः नोटांचा पाऊस पाडलाय आणि त्यात स्वतःही चिंब झालाय। पण या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आपण जाऊया थेट पुण्याला। कुमार सप्तर्षी आपल्या सोबत आहेत। सप्तर्षी साहेब, पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की या राजकारण्यांच्या संवेदना आता बोथट झाल्यात असं समजायचं का? 2 दिवसापूर्वी अजितदादांचं विधान, आज एका आमदाराचा प्रताप। काय सांगाल या संवेदनांबद्दल? कारण राजकारण हा स्वतंत्र विषय नाहीये। राजकारण हा सार्वजनिक जीवनाची एक शाखा आहे। तर सार्वजनिक जीवनामध्येच संवेदना शून्यता आणि शोमनशिप आणि इव्हेंट मॅनेजमेंट या गोष्टी घडत आल्यामुळे त्या संवेदना गेल्या। तुम्ही पहा ना, महाराष्ट्रात किती एका लागोपाठ घटना घडतायत। लोक अंगावर सोन्याचे सदरे घालतायत। त्यांना वाटतं याच्यातून आपली पद प्रतिष्ठा वाढते आणि आपल्याला त्याच्यावर मतं मिळतात। हा एक भाग झाला। आणि दुसरा भाग त्यांची भाषा बघा ना। त्यांनी जनतेची संवेदना असलेली भाषा कोणाच्या तोंडी नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडून असे शब्द ऍक्सिडेंटली जरी पडले तरी ते मनात होते म्हणून बाहेर पडले। मनात नसताना ते बाहेर पडत नसतात। ऍक्सिडेंट म्हणजे काय, ते लोक एवढी त्यांच्या मेंदूची आज्ञा नसताना ते शब्द बाहेर पडले असं नाहीये। ते आमदारांनी पोलिसांना बुकलून काढलं, त्याच्यात कुठे जनतेच्या संवेदनेचा प्रश्न आहे। आता जी माणसं मेली, 70-80 माणसं मुंबऱ्याला, कितीतरी इमारती आहेत, हजारो लाखो माणसं मरतील, तर जनतेला क्षुद्र मानणारेच हे राज्यकर्ते आहेत। नक्कीच नक्कीच जबाबदार असलेल्या पदावर आपण राहायचं, एखादं बेभानपणे काम करायचं आणि ज्यावेळी ही गोष्ट महाराष्ट्रासमोर येते त्यावेळी मात्र त्याची जबाबदारी झटकायची, किंबहुना त्यामागचा हेतू वेगळा होता असं काहीतरी बोलायचं किंवा माफी मागायची, असे प्रकार कितपर्यंत सहन करणार का? या निमित्तानं एक मागच्या काही उदाहरणांची जर पुन्हा उजळणी केली तर जनता दुष्काळात असताना हे वाढदिवस म्हणा, लग्न सोहळे म्हणा किंवा सार्वजनिक सोहळे करणं मुळात कितपत योग्य आहे, यावर तुमचं काय मत आहे? साहेब, 72च्या वेळेला महाराष्ट्राची परंपरा होती आणि त्यात आमचा पुढाकार होता, व्यक्तिशः माझा होता युक्रांत म्हणून, की आम्ही त्या काळामध्ये तुमच्याकडे संपत्ती आहे याचं प्रदर्शन करून आम्हाला वाकुल्या दाखवू नका म्हणून साध्या माळा टाकल्या रंगी बेरंगी याच्या बल्बच्या, तरी तिथं आम्ही निदर्शन करायचो। पुण्यामध्ये ब्लू डायमंडमध्ये एक मोठं लग्न होतं, तर आम्ही दुष्काळग्रस्त 200 लोक बाहेर उभे केले होते आणि एक पत्रक वाटलं होतं की बरे बाबा, आम्ही मरतो, आम्हाला काही धान्य नाही, मजुरी नाही, पण तुम्ही मात्र आम्ही गेल्या वर्षी पिकवलेल्या धान्यावर चांगले लाल गाल झालेत, तर आता आम्ही ब्लू डायमंडच्या त्या पोहण्याच्या तलावाच्या सुवासिक पाण्यामध्ये जीव देतो आणि एकदा तुम्हाला पाहून घेतो म्हणून त्यांच्याकडे असं घुरघुरत्या नजरेने पाहायचा कार्यक्रम होता। तर तो कार्यक्रम बंद पडला, म्हणजे गिल्ट तरी तयार व्हायचा। आता गिल्टही तयार नाही, म्हणजे कुठलीही अपराधाची भावना नसलेले राज्यकर्ते। नक्कीच कुठलीही अपराधाची भावना नसलेले राजकारणी, अतिशय सुंदर आणि यथार्थ हा शब्द वापरलाय। निदान आजची परिस्थिती पाहून असंच म्हणता येईल। सप्तर्षी साहेब, मला सांगा की हा संपूर्ण जर प्रवास पाहिला गेल्या 50 वर्षातला, मग ते यशवंतरावांचं उदाहरण असेल, वसंतरावांचं उदाहरण असेल, नाथपाईंचं उदाहरण असेल किंवा दंडवतेंचं उदाहरण असेल, अशी मोठमोठी माणसं याच महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिली, त्या प्रत्येकाकडे प्रचंड अशी श्रीमंती होती, मात्र ही श्रीमंती होती विचारांची, नैतिकतेची। आज मात्र हा सगळा अभाव दिसतोय। एवढ्या बाजूची परिस्थिती असताना भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही विचार नाही, स्वतःच्या श्रीमंतीचे हे सोहळे साजरे केले जात आहेत। नेमकं झालंय तरी काय या राजकारण्याला, काय सांगाल? त्यांना झालंय, सोपी गोष्ट झालेली आहे की लोकांना मतं असतात परंतु ती त्यांच्या मनातून येत नाही। त्या लोकांच्या मनाशी नीट वागलं पाहिजे, त्यांना दुःख नाही दिलं पाहिजे, त्यांचं वेदना शमन केलं पाहिजे, याची काही गरज नाही। मतं ही विकत मिळतात आणि त्यामुळे गरजच नाही आपल्याला लोकांच्या विषयी सद्भावना ठेवण्याची किंवा लोकांचं काम करण्याची। नक्कीच हे बेभान झालेलं राजकारण, बेभान झालेले राजकारणी यांना भानावर आणण्याची गरज आहे। हे कुणाकडनं करण्यात येईल आणि कोण करेल याचाच एक वेध। छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा दुष्काळात नोटांचा पाऊस। झी 24 तास एक पाऊल पुढे।